शब्दसृष्टीचे ईश्वर आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर नातरी हे परमेश्वर वेदावतारी आता वंदू कवेश्वर आता वंदू कवेश्वर नसता कवीचा व्यापार तरी कैचा असता जगोधार म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर आता वंदू कवेश्वर. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा, हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. शब्दासवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले, हा शाप हे वरदान, हा दैवे दिलेला वारसा. शब्दात काळीज गोठते, शब्दात रक्त उफाळते, शब्दात काळीज गोठते, शब्दात रक्त उफाळते, शब्दातुनी थर कापती अन वाहती माझ्या नसा. होऊन हे काटे कधी रक्ताळुनी मज टाकती, होऊन हे काटे कधी रक्ताळुनी मज टाकीती, केव्हा फुलाहून कोवळे मी स्पर्श वेचावा कसा. शब्दात चित्रे रेखिली, शब्दात शिल्पे कोरली, शब्दात चित्रे रेखिली, शब्दात शिल्पे कोरली, शब्दामध्ये पिकुनी पुरे फळ हे आता आले रसा. मी जाणते तुकेच की यांच्या विना कंगाल मी, मी जाणते तुकेच की यांच्या विना कंगाल मी, पाषाण हे यांच्यावरी मी लाविते मजला कसा. शब्दामध्ये जगणे मला, शब्दामध्ये मरणे पुन्हा, शब्दामध्ये जगणे मला, शब्दामध्ये मरणे पुन्हा, हे अंतहीन समुद्रसे माझा परी दुबळा पसा. कविता म्हणजे काय हे कळायच्या आधीच कवितेची माझी जवळीक निर्माण झाली. गीतकार आणि कवयित्री शांता शेळके यांचा जन्म पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर इथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा विद्यालयात, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्याच सर परशुराम भाऊ महाविद्यालयात झालं. एम.ए. ला त्यांना केळकर मेडल आणि चिपळूणकर पारितोषिक मिळालं. शांताबाईंची कविता ही लोकसाहित्याच्या मनन चिंतनाने त्यांच्या मनात रुजली. खेड्यामध्ये बाळपण माझं गेलं आणि माझ्या आजोळी सगळं ज्याला आपण बहुजन समाज म्हणतो तो माझ्या भोवती होता आणि सगळं त्यावेळेचं जीवनच जणू काही गीतामधनं गुंफलेलं होतं. आता उदाहरणार्थ सकाळच्या वेळेला घरामध्ये बायका जात्यावरती दळायच्या, तर त्या जात्यावरच्या ओव्या माझ्या कानावरती पडायच्या आणि त्या ओव्यांचा लय, ताल, सूर, शब्द हे सगळं त्यावेळी माझ्या मनामध्ये झिरपत गेलं. आता उदाहरणार्थ मला आठवतं की खेड म्हणजे आताचं राजगुरुनगर आहे ते माझं आजोळ, तर गावामध्ये गाव बाई वस्तीला चांगला, वेशीशी शोभतो हनुमंताचा बंगला. तर अशा तऱ्हेच्या ओव्या माझ्या आपोआप पाठही होऊन जायच्या. त्याच्यानंतर दारावरती भिक्षेकरी यायचे, ते भिक्षेकरी नाना प्रकारची गाणी म्हणायचे. त्याच्यानंतर ती गाणी मी ऐकली. त्याच्यानंतर घरामध्ये आरत्या, भोपाळ्या असे जे धर्माच्या अनुषंगानं काही गायलं जात असे तेही असायचं आमच्या घरात. नंतर मग लग्न कार्य, लग्न कार्यामध्ये तर अगदी सुरुवातीपासून तो शेवटपर्यंत म्हणजे त्या मुलीला सासरी पाठवेपर्यंत गाणीच गाणी कानावरती पडायची. म्हणजे मला आठवतं की मांडव जर करायला घातला तर मांडवाच्या दारी हंडा शिजतो रंगाचा, विहिणी परीस व्याही मिळाला ढंगाचा, नवरीचा बाप मांडव घालितो मोडितो, नवऱ्याचा बाप आला नवदा जोडितो. अशा प्रकारची गाणी ही आम्ही ऐकायचं गमतीने आणि त्याचे संस्कार मनावरती व्हायचे. नंतर मग नागपंचमीचा सण असला की घरातल्या सगळ्या वडील बायका वारुळाला जायच्या आणि त्या वारुळाला जाताना आम्ही लहान पोरी पण त्यांच्या बरोबर जायच्या आणि तिथे मग गाणी वेगळी फेराची गाणी वगैरे म्हटली जायची. तर असे नाना प्रकारचं ची गाणी माझ्या कानावरती पडली आणि त्यामुळे खरं म्हणजे कवितेबरोबर गीताचे संस्कार माझ्या मनावरती झाले.
आणि हे सगळं चालू असताना मला आठवतं की त्यावेळी आमच्या घरामध्ये एक पुस्तक आलं होतं. ते पुस्तक होतं मानसगीत सरोवर. बेळगावच्या कुणी कृष्णाबाई गाडगीळ म्हणून कवयित्री होत्या. त्यांचं ते पुस्तक आईच्या मैत्रिणींनी तिला दिलेलं होतं आणि की माझी आई, मावशी त्यातली गाणी म्हणायच्या. ती गाणी इतकी सुंदर होती की मला अजूनही त्यातली बरीच गाणी आठवतात. आता उदाहरणार्थ एक गाणं असं होतं, गोपीनाथ आले आले सारून या कामरे, वृंदावनी वाजविसी वेणू जरा थांबरे, एक गोपी म्हणे माझ्या घरी आले पाहुणे, बहिणीचे पती माझे होती सखे मेहुणे, आता कैशी येऊ देवा स्मरते तुझे नाम रे, गोपीनाथ आले आले सारून या कामरे. किंवा या तऱ्हेची अनेक गाणी त्याच्यामध्ये देवादिकांची, शंकराची, दत्ताची, विष्णूची गाणी होती. तर ह्या सगळ्यातून मला असं वाटतं ज्याला आपण लोकसाहित्य म्हणतो, त्या लोकसाहित्याच्या मधल्या काव्याचे संस्कार माझ्या मनावरती झाले आणि पुढे मग शिकायला लागले. शाळेमध्ये गेले, कॉलेजमध्ये गेले. त्यावेळेस मग शाळेमध्ये असलेले उतारे, शाळेतल्या पुस्तकात असलेले उतारे कवितांचे आणि पुढे कॉलेजमध्ये गेल्यावरती मी मराठी घेतल्यामुळे मग काय सगळंच मला उघडं झालं भांडार. आणि मग संत कवी, पंडित कवी, शाहीर कवी, त्याच्यानंतर केशवसुतांच्या पासूनची पुढची आधुनिक परंपरा, यातले खूप संस्कार माझ्या मनावरती झाले. त्यातल्या एका पुस्तकाचा मला उल्लेख करायला पाहिजे की आम्ही शाळेमध्ये असताना आम्हाला पुस्तक होतं महाराष्ट्र रसवंती म्हणून. 3 भाग होते आणि त्यामधून सगळी आधुनिक कविता ही मला परिचयाची झाली. मग त्याच्यामध्ये बालकवी होते किंवा त्याच्यामध्ये इतर संत कवी, पंडित कवी होते, माधव कवी होते, हिरवेतळ कोकण होतं, अशा अनेक सुंदर सुंदर कविता, फुलराणी कविता होती आणि तेही संस्कार मनावरती होत गेले. आणि या सगळ्यामधून कवितेचं एक अतिशय उत्कट प्रेम माझ्या मनामध्ये निर्माण झालं. मी कॉलेजमध्ये ज्यावेळी शिकत होते तो किंवा त्याच्या आधीचाही काळ हा रविकिरण मंडळाच्या विलक्षण लोकप्रियतेचा काळ होता. एकीकडे फडके, खांडेकर, माडखोलकर हे 3 कादंबरीकार आणि दुसरीकडे काव्याच्या क्षेत्रामध्ये रविकिरण मंडळ हे अपरंपार लोकप्रियता त्यांना मिळाली होती. म्हणजे आजच्या मला वाटतं नवीन तरुण कवींना त्या लोकप्रियतेची कल्पनाही येणार नाही. तर मी त्यांच्या अनुषंगाने मी खूप कविता वाचली. आमच्या डोळ्यासमोर आता माधव जुलियनांच्या, यशवंतांच्या अनेक कविता त्यावेळी मी नियतकालिकात आलेले मी पाहत होते, वाचत होते. अर्थात माधव जुलियन हे मला त्यातले फार आवडत होते कवी आणि त्यांना काही मी पाहिलं नाही, परंतु यशवंतांचा आणि गिरीशांचा थोडा थोडा परिचय झाला. परंतु जास्त या साहित्यिक मंडळींचा परिचय करून घ्यावा, त्यांच्या जवळ जावं, त्यांच्याशी वाद घालावे, चर्चा कराव्यात, हे धैर्य आम्हाला त्यावेळच्या तरुण लेखकांना नव्हतं. म्हणजे पण त्या काळामध्ये या कवितेच्या प्रेमाने रविकिरण मंडळाच्या तर कविता मी खूपच वाचल्या, सगळ्या वाचल्या. परंतु जुने कवी, नवे कवी, नामवंत कवी, नाव नसलेले कवी, लहान कवी, मोठे कवी, सगळं जे जे माझ्या समोर येईल ते सगळं मी वाचत होते आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा मला खूप फायदा होत होता. ज्याला एक अगदी पूर्वतयारी म्हणतो साहित्य प्रेमाची किंवा साहित्य लेखनाची, ती होत होती. आता रविकिरण मंडळाचं ऋण मी फार मानते. उदाहरणार्थ रविकिरण मंडळाच्या कवींनी वृत्त, जाती, छंद हे वेगवेगळे त्यांनी हाताळले आणि त्या वेगळ्या याच्यामध्ये त्यांनी कविता केल्या. ही एक फार मोठी गोष्ट आहे. दुसरं असं की त्यांची एक भूमिका अशी होती की निसर्ग वर्णन, आधीची जी कल्पनारम्य अशी निसर्ग वर्णन होती त्यापेक्षा त्याच्यामध्ये नेमकेपणा यावा, वास्तव दर्शन त्यातनं घडावं, ही त्यांचा एक प्रयत्न होता आणि त्यांनी सुद्धा मला वाटतं आमच्यावरती काहीसे संस्कार झाले. नंतर माधव जुलियनांचं मुक्त प्रेमाचं तत्वज्ञान किंवा त्यांची निसर्ग चित्रण किंवा त्यांचं एक त्यांच्यामधला जो एक आशावादी किंवा झुंजार कडवा असा एक तो त्यांच्या व्यक्तित्वाचा भाग होता, त्या सगळ्याचे खूप संस्कार झाले. नंतर रविकिरण मंडळाच्या कवितेने अनेक रचनाबंध आम्हाला दिले, आम्हाला म्हणजे सगळ्यांना दिले. उदाहरणार्थ गझलांजली माधव जुलियनांची, त्यातून गझलची वजनं आम्हाला कळली आणि पुढची पिढी ही खूप गझल लेखन करत होती. आता गझल लेखनाला पुन्हा एक मराठीमध्ये महत्व आलेलं आहे, पण त्या काळी पुष्कळ गझल लिहिले गेले. त्याच्यानंतर शार्दूल विक्रीडितासारखं एक अवघड वृत्त, आडनेडं वृत्त, पण माधव जुलियनांनी त्यांचं विरह तरंग आणि तुटलेले दुवे हे संपूर्ण शार्दूल विक्रीडितामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळं ते वृत्त नंतरच्या कवींनी खूप सफाईने आणि साक्षेपाने हाताळलं. म्हणजे लेखनातला निर्दोषपणा, रचनाबंधांची विविधता, त्याच्यानंतर शब्द सौष्ठव, नेमकेपणा, साक्षेप अशा अनेक गोष्टी रविकिरण मंडळांच्या कवीने आम्हाला दिल्या. आता त्यांनी ग्रामीण कविताही लिहिली कारण त्यांच्यामध्ये एक प्रयोगशीलता होती. आता यशवंतांची न्यारीचा वकुत होईल किंवा लई मानस अमुता द्यावी आपल्या इथं ही पोरं,
परत शंका येऊ नका ही घेतं हे मन माघार. आता ह्या ग्रामीण ज्या कविता होत्या त्या काही अस्सल ग्रामीण कविता नव्हत्या आणि हे कवी लिहिणारे हेही काही अस्सल ग्रामीण कवी नव्हते, पण तोही एक प्रवाह त्यांनी आणून सोडला मराठी कवितेमध्ये. आणि रविकिरण मंडळाला सुरुवातीला त्यांची भीती, कुचेष्टा, मग स्वीकार, हे सगळं असं घडत जातं क्रमाने. कुठल्याही नवा प्रवाह कवितेमध्ये आला की अगदी अपरिहार्य असतं, पण आम्हा लोकांना त्याच्याशी काहीच कर्तव्य नव्हतं. आम्ही आपलं वाचत होतो, त्याचा आनंद घेत होतो आणि कळत नकळत हात कविता रचनेवरती बसत होता. पुण्याच्या कसदार सांस्कृतिक शैक्षणिक वातावरणातून या कवितेनं बळ प्राप्त केलं. आपली पहिली कविता त्यांनी इंटरच्या वर्गात असताना लिहिली. शांताबाईंनी आचार्य अत्र्यांच्या नवयुग मध्ये 5 वर्ष काम केलं. तिथंच त्यांनी सहज सोप्या लेखनाचा श्रीगणेशा गिरवला. मी 5-1 वर्ष नवयुग मध्ये असेन, पण ही 5 वर्ष मला अत्यंत फायद्याची झाली. कसं ते सांगते. एक तर आचार्य अत्र्यांच्या सारखा एक खूप मोठा साहित्यिक मी प्रथमच इतक्या जवळून त्यांच्या काम करण्याच्या पद्धती, वागण्याची पद्धती, त्यांचं भरगतचं सगळं टाइम टेबल हे सगळं मला पाहायला मिळालं. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी अनेक लेख मला डिक्टेट करायचे, त्यामुळे साधं सरळ स्वच्छ मराठी कसं लिहावं याचा एक मला वस्तुपाठ त्यातून मिळाला. तोपर्यंत माझ्या लेखनावरती आणि माझ्या एकूण भाषेवरती संस्कृतचा खूप प्रभाव होता, कारण संस्कृत मला फार आवडतं, अजूनही आवडतं. पण ते म्हणाले इतकं संस्कृत प्रचूर लिहू नको, साधं सोपं सरळ सुबोध मराठी लिहिणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ती मोठी गोष्ट मी शिकले, त्यामुळे माझं पुढच्या लेखनावर त्याचा परिणाम झालेला दिसतो. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की साधारणतः लेखकांच्या मध्ये, सर्व नाही म्हणत मी, पण बऱ्याच लेखकांच्या मध्ये मग स्फूर्ती, प्रतिभा, प्रेरणा, आता माझा मूड लागतो, आता माझा मूड लागत नाही वगैरे जी कौतुक असतात ना, ती सगळी माझ्या मनावरनं नाहीशी झाली. आणखी एक गोष्ट अशी झाली मला वाटतं की तिथूनच कुठेतरी व्यावसायिक लेखनाच्या मार्ग मला सापडले की आपण अनुवाद करू शकतो, आपण समीक्षा लिहू शकतो, आपण कथा कवितेसारखं ललित साहित्य लिहू शकतो. आणि ज्याला एक व्यावसायिक स्वरूपाचं लेखन म्हणजे वृत्तपत्रीय लेखन, सदर लेखन हे व्यावसायिकच खरं म्हणजे एका दृष्टीने आहे, पण त्याच्यामध्ये काही चूक आहे असं मला वाटत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या आत्मनिष्ठ लेखनाशी प्रामाणिक राहून किंवा लेखक म्हणून तुमचं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्याशी प्रामाणिक राहून, त्याच्याशी इमान राखून सुद्धा हे सगळ्या व्यावसायिक गोष्टी तुम्ही करू शकता. आणि मला असं वाटतं की पुढे जी मी चित्रपटांचं गीतलेखनाकडे वळले ते सुद्धा एका तऱ्हेनं व्यावसायिक लेखन. पुढे मी अनुवाद केले पुष्कळ, तेही व्यावसायिक लेखन, पण त्यातूनही तुम्हाला क्रिएटिव्ह साहित्याचा आनंद हा खूप मोठ्या प्रमाणात मिळतो. आणि म्हणून मला अजूनही असं वाटतं की प्रत्येक लेखकानं किंवा लिहू इच्छिणाऱ्यानं एकदा वर्तमानपत्राच्या मांडव घालून जायला पाहिजे. ग. माडगुळकरांनंतर विपुल प्रमाणात आणि चांगल्या दर्जाचं गीतलेखन करणाऱ्या म्हणून शांताबाईंचंच नाव घेतलं पाहिजे. 1950 पासून त्यांनी गीतलेखनाला प्रारंभ केला. आतापर्यंत जवळजवळ 70-75 चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलं. गीतलेखनाकडे मी काहीशी अपघातानं वळले असं म्हणायला हरकत नाही, कारण मला कधीही आपण चित्रपटासाठी किंवा नाटकांसाठी किंवा ध्वनिमुद्रिकांसाठी गीतं लिहू असं कधी मला वाटलं नव्हतं, तशी महत्वाकांक्षाही नव्हती. पण योगायोगानं मला एका चित्रपटाची गाणी करायची संधी मिळाली आणि तिथून मग जवळजवळ ती करिअरच सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. बरीच वर्ष दीर्घ काळ मी चित्रपटासाठी कविता लिहिल्या. चित्रपटासाठी कविता लिहिताना मी नाटकांसाठी पण काही 2-3 नाटकांमध्येही मला गाणी करायची संधी मिळाली आणि ध्वनिमुद्रिकांसाठी मी सातत्यानं गाणी लिहित राहिले. तर या गाण्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की गाणी जरी मी उशिरा लिहायला सुरुवात केली तरी त्याची पूर्वतयारी जी म्हणतात ती आधीपासून झाली होती. गीतरचनेवर जे अनेक आक्षेप घेतले जातात त्यातला एक आक्षेप असा आहे की त्याच्यामध्ये कारागिरीचा भाग खूप असतो. पण एक तर गोष्ट अशी आहे की कारागिरी किंवा ज्याला आपण क्राफ्ट्समनशिप म्हणू त्याला मी कधीही कमी लेखलेलं नाही. आणि माझं म्हणणं तुमच्या क्रिएटिव्ह लेखनामध्ये सुद्धा कारागिरीचा किंवा तंत्रशुद्धतेचा, जुना शब्द वापरायचा तर त्याला खूप महत्व असतं. दुसरा आक्षेप असा की चालीवरती गीतरचना करायची. तर आता हाही प्रकार नवीन नाही आपल्याकडे. आता उदाहरणार्थ आपल्याकडची जी जुनी नाट्यगीतं होती ही नाट्यगीतं सगळी चांगल्या नामांकित बंदिशीवरती केलेली होती, कारण आपल्याकडे नाटकामध्ये संगीत देणारे जे जुने लोक होते त्याच्यामध्ये वजेबुवा होते किंवा नंतर अनेक मंडळी अशी त्याच्यामध्ये बखलेबुवा किंवा इतर कोण कोण असतील. तर या मंडळींनी चांगल्या क्लासिकल गाण्यामधल्या चाली घेतल्या आणि त्या चाली गीतकारांना दिल्या आणि त्यांनी शब्द टाकणं असा एक शब्द होता.
तर ती चालीचं जे वजन असायचं त्याच्यावरती ते शब्द टाकायचे आणि गाणी करायची. आता खूप उदाहरणं देता येतील, आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. तेव्हा मला हाही अनुभव आला, म्हणजे मी जी गीतरचना केली त्यामध्ये मी गाणी लिहून मग संगीत दिग्दर्शकांनी चाली दिल्या. अशी पुष्कळशी गाणी आहेत आणि संगीत दिग्दर्शकांनी चाली दिल्या आणि त्या चाली देऊन त्या चालीवरती मी गीतं लिहिली. अगदी क्लासिकल बंदिशी पासून तो कोळी गीतांच्या चाली पर्यंत अनेक प्रकारच्या चाली मला दिल्या आणि त्या चालीवरती मी शब्दरचना केली. आता चालीवर गाणं लिहिण्यामध्ये एक वेगळं आव्हान असतं, कारण त्या तऱ्हेचे शब्द तुम्हाला माहिती हवे असतात, शब्दांची उपस्थिती चांगली हवी असते, त्या चालीतलं त्या चालीचं वजन, त्यांची लय, त्यांचा ताल हे सगळं तुम्हाला कळायला लागतं आणि ते हळूहळू कळतं आणि अभ्यासाचा भाग त्याच्यात आहे. दुसरा एक मला फायदा झाला तो असा की मी केवळ मराठी ज्या बंदिशी आहेत किंवा नाटकातल्या बंदिशी आहेत आपल्या हिंदी वगैरे त्याच्यावरच गीतरचना केली असं नाही, तर मला त्याच्यामध्ये काही वेळा गुजराती चालीवरती गाणी केलेली आहेत, हिंदी चालीवरती गाणी केलेली आहेत, आसामी चालीवरती गाणी केलेली आहेत, मी बंगाली चालीवरती गाणी केलेली आहेत. आणि यामुळे मला असं कळलं की या ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत आपल्याकडच्या, या भाषामध्ये रचनाबंध ज्याला आपण म्हणतो ते खूप भिन्न भिन्न प्रकारचे आहेत आणि खूप गोड चाली आहेत. आता बंगाली चाली, आसामी चाली खूप सुंदर चाली आहेत. आता त्यातला अभ्यासाचा भाग कसा असतो ते सांगते की ज्यावेळी मी कोळी गीतं केली तर आता लोक सगळे विचारायला तुम्हाला कोळ्यांची भाषा काय माहिती. कोळ्यांची भाषा मला माहित असायचं काहीच कारण नव्हतं, पण त्यावेळी मी बरीचशी कोळी गीतं वाचली आणि त्या कोळी गीतातून मला अनेक शब्द मिळाले. उदाहरणार्थ आता ते बाई म्हणण्याऐवजी बाय म्हणतात, ळच्या ऐवजी र म्हणतात, किंवा डोलकर हा शब्द मला असा लोकसाहित्याच्या पुस्तकातून, रवा दिघ्यांच्या एका पुस्तकातून मिळाला. तो शब्द मला खूप आवडला आणि असं मला वाटतं की भरपूर वाचन, भरपूर व्यासंग, भरपूर गाणी ऐकणं, त्याच्यामध्ये सगळे लावण्या आल्या, पोवाडे आले, आपली लोकगीतं आली, सर्व तऱ्हेचं हे आलं चाली म्हणजे. आणि त्याचा मला स्वतःला लेखनामध्ये खूप उपयोग झाला. कविता लेखनाला मी आधी सुरुवात केली, गीतं थोडी नंतरच्या काळामध्ये लिहित राहिले, पण गेली अनेक वर्ष माझं कविता लेखन आणि माझं गीत लेखन हे समांतर चालू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्या पुष्कांना असं वाटतं की तुमची गीतं आणि तुमच्या कविता यांच्यामध्ये कधी काही विसंवाद निर्माण झाला नाही का, किंवा एक प्रकार दुसऱ्या प्रकारावरती आक्रमण करतो आहे असं कधी झालं का. तर असं काही झालं नाही कधी आणि मला वाटतं असं होण्याचं कारणही नाही, कारण हे दोन्ही अगदी स्वतंत्र अशा प्रकारच्या या दोन्ही गोष्टी आहेत. आता माझी कविता जी मी लिहिली ती कविता खरोखर ज्यावेळी मला हातून स्फुरली किंवा ज्यावेळी आपले भावभावना, आपली सुखदुःख, आपले आंतरिक सगळे आवेग असतात ते कवितेमध्ये आपण व्यक्त करतो. त्यामुळे कविता कधी सुचते, कधी सातत्यानं आपण कविता लेखन करतो, कधी काही काही दिवस सुचतही नाही कविता. गीतलेखनाचं तसं नाही, गीतलेखन हे टाइम बाउंडच करावं लागतं. मला असं आठवतं की काही वेळा स्टुडिओ आधी बुक केलेला, गाणारा आधी बुक केलेला आणि हे सगळं बुक केल्यावरती 2 दिवसात तुम्हाला गाणं करायला पाहिजे, असं पण मी गीतरचना केलेली आहे. पण मला असं वाटतं की कविता हे अगदी माझं एक स्वतंत्र विश्व आणि ते स्वतंत्रपणानं ते विकसित होत राहिलं. शांताबाई जशा गीतकार आहेत तशाच त्या श्रेष्ठ दर्जाच्या कवयित्री हे आहेत. आतापर्यंत त्यांचे वर्षा, रूपसी, गोंदण, अनोळख, जन्म जान्हवी, पूर्वसंध्या आणि इत्यर्थ हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. आता माझ्या कवितेमध्ये मुख्य काय आहे तर मला असं वाटतं माझ्या कवितेचं म्हणजे एकतर या कवितेत मी स्वतःचा शोध घेतला आणि माझ्या स्वतःच्या संदर्भामध्ये भोवतालच्या विश्वाचा मी शोध घेत राहिले असं मला वाटतं. आणखी एक गोष्ट सांगायला पाहिजे की कविता लेखन आणि गीतलेखन यांच्या दरम्यानचे अनेक प्रकार आहेत. आता उदाहरणार्थ लहान मुलांसाठी कविता लेखन करणे मला फार आवडतं. मांजर हा माझा एक अत्यंत प्रेमाचा विषय लहानपणापासून आणि मांजर या विषयावर खूप कविता मी केलेल्या आहेत. तर ही कविता आहे की हिंदुस्थानातली मांजर इराणला गेली आणि मग काय झालं. एक मांजरी हिंदुस्थानी इराणमध्ये आली, एक मांजरी हिंदुस्थानी इराणमध्ये आली, नवा देश नवी माणसे बघून जराशी भ्याली. इराणमध्ये बदाम पिस्ते झाले असती स्वस्ते, खुशीत येऊन म्हणून मांजरी मिशीत हलके हसते. बदाम पिस्ते अक्रोडांनी फुलल्या पेठा रस्ते, बदाम पिस्ते अक्रोडांनी फुलल्या पेठा रस्ते, दूध नको मज म्हणे मांजरी बदाम खाईन नुसते. शुभ्र मशिदी शुभ्र मनोरे कुराण वाची मुल्ला, शुभ्र मशिदी शुभ्र मनोरे कुराण वाची मुल्ला, गुडघे टेकून नमाज पडते मांजर म्हणते अल्ला. नंतर मांजर बाजारातून फेरी मारून आली, लाल गालीच्या पश्मिन्याची शाल खरेदी केली. रेशम पिशवी भरून नेली नाणी बाजारात,
सोने घालून अंगावरती मांजर बसली गात, घाबरली पण एक दुकानी दिसता काळा बुरखा. घाबरली पण एक दुकानी दिसता काळा बुरखा. चला म्हणाली आपुल्या देशी देश नको हा परका. चला म्हणाली आपुल्या देशी देश नको हा परका. तल्लख स्मरणशक्ती लाभलेल्या शांताबाई रोजच्या कार्यक्रमात एखाद्या मैत्रिणीबरोबर फोनवरूनही साहित्याची चर्चा सहजपणे करतात. ऐक. तृष्णा लोल विलोचने कलयति प्राचीन चकोरी गणे. मौनम मुंचति किंच कैरव कुले कामे धनुर्धुन्वती. माने मानवती जनस्य सपदि प्रस्थातु कामे धुना. धातक किमनु विधौ विधातु मुचितो धारा धरा डंबरहा. नाही कुणाचा नाही मला माहिती, पण हा खूप मला आवडणारा श्लोक आहे आणि मी शोधत होते, आज सापडला कुठेतरी मला. छान आहे ना. पुण्यानं मला विद्या दिली आणि मुंबईनं ती मला कशी वापरायची हे शिकवलं, असं म्हणणाऱ्या शांताबाईंचं शब्दांशी असलेलं नातं हे खरं नातं आहे. लेखक या शब्दाचा लिहिणारा किंवा लिहिणारी असा जर साधा सरळ अर्थ घेतला तर मला वाटतं लेखिका या शब्दावरती माझा 100% अधिकार आहे. कारण मला लिहिणं आवडतं एवढंच नव्हे तर लेखनाची कृती आहे ती आवडते. पुन्हा पुन्हा लिहायला आवडतं, पानाच्या पानं लिहायला आवडतात, प्रूफ तपासायला आवडतात. नंतर लेखनाची छापायला द्यायच्या आधी जी संहिता करायची असते प्रेस कॉपी, ती देखील करायला मला खूप आवडते. असं माझं लेखन या गोष्टीवरती विलक्षण प्रेम आहे. असे नमी नसे नमी, असे नमी नसे नमी तरी असे लगीत आहे. फुला फुलात येथल्या उद्या हसे लगीत आहे. हवेत उब भोवती श्वास धुंद दाटले. हवेत उब भोवती श्वास धुंद दाटले. तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले. स्वये मनात जागती नसूरताल वागती. अबोल राहुनी स्वता अबोध गुज सांगती. तृणात फूल पाखरू तसे बसेल गीत हे. फुला फुलात फुला फुलात येथला उद्या हसेल गीत हे. हसेन मी नसेन मी तरी हसेल गीत.